नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। वन महोत्सव हा एक चांगला सण म्हणून साजरा करणे गरजेचे आहे। आमदार विठ्ठलराव हलगेकर, सामाजिक वन विभाग खानापूर व प्रादेशिक वन विभाग खानापूर यांच्या वतीने आज शनिवार दिनांक 13 जुलै 2024 रोजी खानापूर येथील शासकीय ITI महाविद्यालय परिसरात खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व वन महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, वन खात्याचे RFO नागराज बाळेहोसूर, सामाजिक वन खात्याचे RFO मृत्युंजय गणाचारी तसेच ITI कॉलेजचे प्राचार्य हवालदार व ITI कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। त्यानंतर ITI महाविद्यालयांच्या सभागृहामध्ये आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली वन महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने झाली। हा मानाचा मुजरा स्वागतम स्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा। यानंतर सुरुवातीला सर्वांचे स्वागत DYRFO MS लंचन यांनी केले व वन महोत्सवाचे महत्त्व सांगितले। यावेळी आमदारांच्या हस्ते 10 वृक्षरोपांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की एक चांगला सण म्हणून तुम्ही साजरा करा म्हटलं तर काय याचं कारण काय असेल तर आम्ही फार पूर्वीपासून आपण वनाचं रक्षण करतोय, वनामध्ये राहतोय। याला अर्थ आहे, सायंटिफिक अर्थ आहे। काय अर्थ आहे की आपल्या परिसरामध्ये झाडं असतील तर आम्हाला काय मिळते सांगा, शुद्ध हवा मिळते। शुद्ध हवा म्हणजे काय? शुद्ध आणि अशुद्ध म्हणजे काय? शुद्ध हवा मिळते। आता तुम्ही ITI केल्यानंतर कुठं जाणार? फॅक्टरीमध्ये जाणार। तिथं शुद्ध हवा मिळत नाही का? तिथं सगळी यंत्र आहे, तिथं सोडणारी यंत्र काय सांगा, कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात आणि झाडं काय करतात? ऑक्सिजन सोडतात। झाडं ऑक्सिजन सोडतात तेव्हा ते शुद्ध, आणि इंडस्ट्रीज मधून जे काय घाण येते ते अशुद्ध। मग ह्याच्यामध्ये आम्ही राहायचं, अशुद्ध हवेमध्ये राहिला तर काय होत आहे? हजारो रोग येतात, हजारो। तुम्ही ते डॉक्टरचा अभ्यास करावा लागणार, कळलं काय? आणि ते कुठलं सांगा, सल्फाईड कार्बाईड हे सगळे तेव्हा वेगवेगळे सायनाईड म्हणतो आपण। मागं भोपाळची दुर्घटना झाली, लक्षात आलं? हे सगळं कुठल्या ह्याच्यामधून येत आहे? इंडस्ट्रीज मधून येत आहे। आणि इंडस्ट्रीज मधून ते आलं तर ते हवेत पसरत आहे, आणि ते हवा शुद्ध करायचं काम कोण करतंय? घाण घ्यायचं काम कोण करतंय? वनस्पती। बघा किती निसर्गानं निर्माण केलेलं आहे। जसं आम्ही म्युन्सिपाल्टीच्या या नगरामध्ये घाण केलेलं काढायला कोणाला सोडतोय? डुकरांना, माहित आहे नाही? घाण जी होते का नाही ते स्वच्छ करायला डुक्कर आम्ही पळतोय। तसं या परिसरामध्ये, मोठा परिसर म्हणजे पृथ्वी आहे, लक्षात ठेवा। पृथ्वीच्या परिसरामध्ये जे काय वाईट वायू म्हणजे आरोग्याला हानिकारक वायू, मग ते वाहनातून असतील, कारखान्यातून असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून असतील, त्याच्यामुळं आज परिसर बिघडत चाललाय। तुम्ही 1950 नव्हे, 100 वर्षापूर्वी मला शिकलाय तुम्ही, औद्योगिक क्रांती व्हायच्या अगोदर, औद्योगिक क्रांती व्हायच्या अगोदर हे सगळं काय भानगड नव्हती, आणि म्हणून कोण त्याच्याकडे लक्ष देत नव्हता। परंतु आता मात्र इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की तुम्ही जाल तिथे काय सांगा, अशुद्ध हवा निर्माण होत आहे। आणि ती अशुद्ध हवा जर अशीच निर्माण झाली तर आमच्या
या जनतेला म्हणजे लोकांना रोगापासून संरक्षण होणार नाही, ह्याच्यासाठी म्हणून हा दिवस फार महत्वाचा आहे. तर काय करायचं सांगा, आम्ही प्रत्येकानं झाडाची जोपासना करायला पाहिजे. यानंतर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, सामाजिक वन खात्याचे RFO मृत्युंजय गणाचारी, प्रादेशिक वन खात्याचे RFO नागराज बाळेहोसूर, ITI कॉलेजचे प्राचार्य हवालदार यांची वन महोत्सव बद्दलचे महत्त्व सांगून प्रत्येकांना झाडे लावण्याचे व त्याची जोपासना करण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेचा विद्यार्थी कार्तिक सुतार याचे सुद्धा वन महोत्सवाचे महत्त्व सांगणारे सुंदर असे भाषण झाले. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन DYRFO MS लंचन यांनी केले, तर आभार प्रदर्शन काडगाळी विभागाचे DYRFO कृष्णा पुजारी यांनी केले. यावेळी DYRFO श्रीधर बाळेगर, महांतेश लंचन, महांतेश मुरगोड, नागराज निर्वाणे, कृष्णा पुजारी, माधुरी दळवाई, शिवानंद आवराडी, आदिवेश कल्लोळी, तांत्रिक सहाय्यक शशीधर सत्तिगेरी, इराणा कालिगनावर व ITI कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.